हे सगळे जी आर त्याला जोडायचे। मॅडम हे पंचनामा झालेला आहे, तुम्ही बोलले तर आता त्यांचे अतिक्रमणाची यादी आलेली आहे, सगळं माहिती आली, तुमच्याकडे डाटा आलेला आहे, हे नियमित करून द्या। म्हणजे तुम्हाला कायम वाटणी करून द्यायची। आता हे मी नाही बोलत, जी आर बोलतो। भूमिका क्या होता है? लोगों की गलती नहीं, सुनो, देखो, हाँ सुनो ना, ये क्या है? हाँ, सदर शासन निर्णयानुसार सर्व ग्रामसेवक व तलाट्यांनी सन 2011 पूर्वीचं अतिक्रमण धारकांची यादी तयार करावी व सदर यादीचे पुनर्लोकन करावे। पण ये यादी कब करने की है? 2 अगस्त को इन्होंने करेगी यादी। नहीं 2 मिनट मेरे बीच में कोई ना बोलो, मेरे को बोलो दो। सुनो ना, तुमको नॉलेज नहीं क्या? सुनो ना, अभी सुनो और एक बात। अरे नहीं 2 मिनट बैठो ना, वह नहीं मुद्दा। सुनो ना, और एक बात तुम्हारे फायदे का है। सुनो, और एक बात, शासन जब भी परिपत्र काटता, ग्राम पंचायत को अगर हमारे अर्ज आए होंगे तो उसके संगत एक पत्र रहता। क्या रहता? पत्र। जैसे अभी ये मंडल का पत्र है, क्या लिखे हुआ है? नमूद शासन निर्णयाच्या परिशिष्ट कार्यक्रम स्वरूप कारवाई सदर माहिती नमूद केलेली आहे। परिशिष्टाचे अवलोकन करून वेळेप्रमाणे कारवाई करावी, असलेल्या कारवाईबाबत या विषयास सादर करावा। मतलब कोई भी लेटर पे ऐसा नहीं रहता कि जाओ ना अतिक्रमण तोड़ो, उसपे क्या रहता? कायदे का पालन करके तुम काम करो, कायदे का पालन करके। ये 29 जुलाई का मंत्रालय का जीआर है। ये जीआर अगर बोलता है नियमों को करने का, तो ग्राम सेवक कौन से नियम में तुमको नोटिस दे रहा? ये जीआर बताओ। हे जीआर जर आहे नियमाकुल करायचा, तो तुम्ही कोणत्या अधिकारात आम्हाला नोटीस देता? जर शासन म्हणते नियमाकुल करा आणि तुम्ही आम्हाला अतिक्रमण करा म्हणून नोटीस देता? तुम्ही मागणी करा। एक याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी अहवाल तयार करायचा। सदर शासन निर्णयानुसार सर्व ग्रामसेवक व तलाट्यांनी 2011 पूर्वीच्या अतिक्रमण धारकांची यादी तयार करावी व या यादीचे पुनर्लोकन करावे। म्हणजे ते यादी तयार करायची, वाचायचं, आणि जसं आता ते गावठाणला हँडवर्क नाहीये, गावठाण आपल्या ग्रामपंचायत हँडवर्क नाहीये, ते सातबार आहेत। तलाठी आणि त्यांनी तहसीलदारकडे मागणी करायची। तहसीलदार सक्षम अधिकारी, जर त्यांनी निर्णय नाही घेतला, एजंट सक्षम अधिकारी, हे फक्त मी तुम्हाला आणि याच्या मागचा मूळ खटाटोप सांगतो। आता तुम्हाला काय अडचण आहे? मी ग्रामसेवक साहेबांना विनंती केली का पोलीस बंदोबस्त, कारण काय सगळे शांततेत ऐकलं तर लक्षात येतात। 250 घरकुल आपल्याला मंजूर आहे। किती आहे? मी बोलत नाहीये, कायदा बोलतो। अटल योजना जनरल फक्त त्यांचे 249 त्यांनाच माहिती आहे। अटल योजना आणि आयल्या होळकर योजना, त्याच्यानंतर रमाई योजना, ह्या योजनामध्ये पण आपल्याला घरकुल आहे, तर त्यासाठी कदाचित आकडा वाढवू शकतो, पण कन्फर्म तेवढे आहेत। जनरली आपण 240 आहोत। आता 240 घरकुल आहे, पण जर उद्या महाराष्ट्र शासनावर तुम्हाला बांधायचं, तर महाराष्ट्र शासनावर परवानगी घ्यावी लागते। काय लागतं? मग त्यासाठी तुमचे पट्टे अगोदर नियमित झाले पाहिजे, तुमच्या नावाने झाले पाहिजे ते। त्यासाठी हा जीआर आणि एवढं कुठाने केलेले आहेत, मला काही अर्थ नाही। आणि जर तुम्हाला माझं चुकीचं वाटत असेल तर तेही मी सोडून द्यायला तयार आहे, कारण जे काही घडामोडी आहेत किंवा जे काही अडचणी आहेत त्या मी फक्त गावाच्याच मांडलेल्या आहेत। माझे वैयक्तिक एकही तक्रार नाहीये। काही गोष्टी आता गावातल्या आहे, जसं चिखल झालं, हे झालं, ते झालं, तुम्ही नळपट्टी घरपट्टी भरा, त्यांना रितसर सांगा हो आम्ही भरलेली आहे, तुम्ही आम्हाला थोडस इथं मोरून टाकून द्या, हे करून द्या, होऊन जाईल। आपले सांडपाणी आहेत ते रस्त्यावर येऊ देऊ नका, कारण काय होतं आपल्या पाण्यामुळे आता एवढे दिवस आपण दिवस काढले बरोबर, मग सगळे काय रस्त्यावर पाणी सोडत होते का? आता राजाक नगरचा रस्ता, मग वैयक्तिक मला कोणाला बोलायच नाहीये, राजाक नगरचा रस्ता, तिथं जर मस्जिदला नमाजला जायचं तर तिथं सगळं याचं पाणी, ते नालीचं पाणी तिथंच, ते जनावरांचे पाणी तिथंच, मग त्या पाण्यातून जर नमाजला जाताना ये सगळे विषय। सुनो, ग्राम सेवक ने जो है ना, सुनो ग्राम सेवक ने नोटिस देखी है, खलनायक तुमको बना के डाला। हाँ, मसला ऐसा है कि 2 मिनट बैठो ना। मैं ये जीआर लेके जाओ ना उसके पास।
सुनो 2 मिनट रुका 2 मिनट रुक सुनो ना सुन अरे सुनो ना रे बाबा अब और एक विषय सुनो अब आगे के मुद्दे सुनो जो मैंने मुद्दे डाले हुए ना उसके अंदर पहला मुद्दा है ग्रामसभेत एकूण रेकॉर्ड हजर राहावं ये क्यों डाला 6 महीने से मस्जिद के बांधकाम परवाने मांग रहे क्या के लिए लॉ स्पीकर परमिशन लेने के लिए अगर पुलिस आए और उन्होंने कार्रवाई करे मस्जिद पे उन्होंने लॉ स्पीकर काट के लिख देता आप लोगों को कुछ बोलते नहीं आएगा उसके लिए क्या करना पड़ेगा आपने को उसकी परमिशन करना पड़ेगी ना आप परमिशन काटने के लिए उन्होंने परमिशन बोले 1 मिनट थोड़ा मोबाइल स्टॉप करो वीडियो